श्री साई सच्चरित कथासार अध्याय पहिला मंगलाचरण। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री साईनाथाय नमः। हे गणपती, तुला नमस्कार असो। तू 14 विद्यांचा अधिपती आहेस, तू चतुर्दश भुवनांचा स्वामी आहेस। तुझ्या हातातील सतेज परशु भक्त कार्याच्या आडे येणाऱ्या विघ्नांचा नाश करतो। तू भवसागरातून पार नेणारी नौका आहेस। तू अज्ञानतमाचे निरसन करणारी ज्ञानज्योत आहे। तू रिद्धिसिद्धीसहित माझ्याकडे उल्हासाने पहा। हे सरस्वती, तुला नमस्कार असो। तू चातुर्याची खान आहेस, तू वेदांची माता आहेस, विद्यारपी वैभवाची स्वामिनी आहेस। तुझी कृपा नसेल तर कितीही मोठा विद्वान असला तरी त्याच्या हातून ग्रंथलेखन होणार नाही। श्री साईबाबाचे हे पावन चरित्र तू माझ्याकडून लिहून घे, अशी मी तुला विनंती करतो। ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार असो। कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांना नमस्कार असो। याज्ञवैकल्य, भृगु, पराशर, नारद, व्यास, सनक, सनंदन, सनतकुमार, शुक, शौनक, वसिष्ठ, विश्वामित्र आदी सर्व ऋषीमुनींना नमस्कार असो। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, जनार्दन, तुकाराम, नरहरी आदी सर्व संतांना नमस्कार असो। माता पित्यांना नमस्कार असो। आपण सर्वांनी या ग्रंथकार्यासाठी मला शुभ आशीर्वाद द्या। श्रोते हो, तुम्हाला नमस्कार असो। आपण विद्वान आहोत, चतुर आहोत। श्रीनाथ साईबाबांचे हे गोड चरित्र आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे, अशी माझी विनंती आहे। हे सद्गुरू साईनाथ, तुला नमस्कार असो। चराचराचा विसावा आहेस, सर्व विश्वाचे अधिष्ठान आहेस, विश्वरूप आहेस, विश्वाकार आहेस। ज्या ज्या दिव्य उपमेने तुझा गौरव करावा ती सर्व वस्तू ज्यात तूच आहेस। तू नित्यानंद आहेस, पूर्ण काम आहेस, स्वयंप्रकाशित आहेस, मंगलधाम आहेस। तुझा अंत पार कोणालाही कळत नाही। तुझी लीला कर्तृत्व अगाध व अनंत आहे। तुझे स्तवन करताना वेदही मौनाले, तेथे मी पामराने काय वर्णन करावे। तू करुणासागर आहेस, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, बहुपार नेणारा। तूच ब्रह्माला ब्रह्मपद देणारा आहेस, म्हणून पंचप्राण ओवाळून तुला अनन्य शरण होण्यातच खरी धन्यता आहे। मस्तक झुकून तुला अभिवादन करावे, डोळ्यांनी तुझ्या मुखाकडे पाहावे, कानाने तुझे कथाश्रवण करावे, नाकाने तुझे निर्माल्य हुंगावे, मुखाने तुझे नाम घ्यावे, हाताने तुझी सेवा करावी, चित्ताने तुझ्या उपदेशाचे चिंतन करावे, अर्थात तन मन धनासहित तुला समर्पित होऊन तुझ्या सेवेला अखंड आयुष्य वेचावे। त्या योगी तुझ्या कृपेने इष्ट ते आपोआपच प्राप्त होईल। साईनाथा, जे तुला शरण आले त्यांचे महा अनर्थ चुकले, ते सर्व सुखी झाले। माझ्या बाबतीत बोलायचे तर तूच माझी परमगती आहेस, तू माझी विश्रांती आहेस, तू माझी आर्तता पुरवणारा आहेस आणि तूच माझे सौख्य आहेस। तुझे गुणगान करणे हीच माझी तपश्चर्या। तुझ्या दर्शनाने तहानभूक हरवून जाते, त्या दर्शन सुखाची गोडी सर्व दुःखाचा विलय करते, हृदयात आनंदाला भरती येते। तुझ्या चरणाची सेवा हेच माझे कर्म, हाच धर्म, हाच योग, हेच अनुष्ठान आणि हीच तीर्थयात्रा। जे तुझ्या चरणी लीन होतात ते संसारात राहूनही निवृत्त असतात। तुझ्या भक्ताला या जगात असाध्य असे काही नाही, त्यांच्यावर तुझी कृपा होते, तो अखंड आत्मानुसंधानात राहतो। तुझ्या भक्तीने त्याला निष्कर्म सिद्धी प्राप्त होते। हेमाडपंथ साई सच्चरितकार म्हणतात, मला श्री साईंच्या कथा श्रवण करण्याचा छंदच लागला होता। त्या ऐकताना मी देहभान विसरून जात असे, त्या कथा लिहून काढाव्यात असे सारखे वाटत असे। एकदा मी शिर्डीत होतो, मी बाबांना जात्यावर गहू दळताना पाहिले। त्यांनी ते पीठ गावाच्या वेशीवर नेऊन टाकण्यास सांगितले। बाबांच्या या लीलेचे मला मोठे कौतुक वाटले। या कृतीमागे काय कारण असावे अशी जिज्ञासा उत्पन्न झाली। काही दिवसांनी पुन्हा शिर्डीत गेलो असताना परिचितांना या संदर्भात विचारले। ते म्हणाले, गावात महामारीची साथ आली होती, श्री बाबांनी गावाच्या रूपाने तिला भरडून टाकले जणू। हे पीठ वेशीवर ओढ्याकाठी टाकल्यावर महामारीचे उच्चाटन झाले। ते ऐकून मला खूप नवल वाटले। गव्हाचा आणि महामारीचा काय संबंध, मला प्रश्न पडला। साईबाबांची लीला अतर्क्य आहे याचे मला प्रत्यक्ष अनुभूती आली। मी त्यांना मनोमन नमस्कार केला। माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणि भक्तिभाव अधिकच वृद्धिंगत झाला आहे। मला श्री साई चरित्र लिहावे असे प्रकर्षाने वाटू लागले। अध्याय पहिला समाप्त।